लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात लाचखोरीचा एक गंभीर प्रकार समोर आलाय। फाईल बंद करून पुढील तारखा टाळण्यासाठी एका खासगी इस्मानं थेट लाचेची मागणी केल्यानं खळबळ उडाली आहे। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूर यांच्या पथकानं केली असून संबंधित आरोपीस अटक करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार युवकाविरुद्ध जळकोट पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या अनुषंगानं भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 126 अंतर्गत प्रतिबंधक कारवाई सुरू होती। हे प्रकरण तहसील कार्यालय जळकोट येथील तालुका दंडाधिकारी यांच्याकडे प्रलंबित होतं। यासाठी वारंवार तहसील कार्यालयात जावं लागत असल्यामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराला 13 मार्च रोजी अजय लद्दे या खाजगी इस्मानं संपर्क साधला। मी लोकसेवकावर प्रभाव टाकून तुझी फाईल बंद करून देतो, पुढील तारखा लागू देणार नाही असं सांगत त्यानं थेट 2000 रुपये लाचेची मागणी केली। तक्रारदाराने याबाबत 24 मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली। त्यानंतर झालेल्या पडताळणीमध्ये पंचासमक्ष आरोपीनं लाचेची मागणी केल्याचं स्पष्ट झालं। इतकंच नव्हे तर तडजोडी अंती 1000 रुपये स्वीकारण्याची तयारीही दर्शवली। यानंतर लाचलुचपत विभागानं सापळा रचला, मात्र कारवाई दरम्यान आरोपीस संशय आल्यानं त्यानं पैसे स्वीकारण्यास नकार दिला। तरीही पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आणि जळकोट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 73/2026 नोंदवण्यात आला। भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 च्या कलम 7 अंतर्गत 27 मार्च 2026 रोजी सकाळी 11:48 गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली। ही संपूर्ण कारवाई पोलीस उपअधीक्षक संतोष धनसिंग बर्गे, सापळा अधिकारी आणि पोलीस निरीक्षक जगदीश राऊत, तपास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। ही घटना पुन्हा एकदा दाखवून देते की भ्रष्टाचार फक्त सरकारी यंत्रणेतच नाही तर काही खाजगी इसम सुद्धा ओळखी आणि प्रभावाचा वापर करून सामान्य नागरिकांची फसवणूक करीत आहेत। मात्र जागरूक नागरिक आणि लाचलुचपत विभागाच्या तत्पर कारवाईमुळे अशा भ्रष्ट प्रवृत्तींना आळा बसू शकतो। जागृत महाराष्ट्र न्यूज, लातूर।